का म्हणता कुठे जय श्रीराम घरून निघाल्यानंतर गजू म्हणत होता म्हणे कटिंग करायला जायचं आहे. ह्या भाऊच्या इकडे मग पोहोचलो होतो दुकानाच्या जवळ. त्याच्यानंतर मग दिसला होता बुऱ्या. मग बुऱ्याला घेतलं थोडंसं ब्लॉकमध्ये. त्याच्यानंतर मग आडच्या समोर थोडंसं फाकायला बिकायला गेलं. त्याच्यानंतर मग गजू बसला होता कटिंग करायला. त्यानंतर कटिंग वगैरे झाली. मग चाललो होतो आम्ही घरी, मी आणि गजू. मग घरी वगैरे गेलो. त्याच्यानंतर मग थोडंसं काम होतं मला, तर मग मी बाहेर चाललो होतो. त्याच्यानंतर मग शिवाजी कॉलेजजवळ आलो. मग घेतला सोडाजवळ थोडंसं स्टॉप. मग सोडा वगैरे काकाला सांगितलं जिरा सोडा बनवा म्हटलं. मग जिरा सोडा घेतला. मग एवढा खतरनाक बनला होता बाई, पुरा गटगट गटगट पिला तुमच्या भावानं. मग त्याच्यानंतर ऋषी भाऊ दिसले होते मला. 3 weeks later. मग गजू सायकल घेऊन इकडे तिकडे फिरत होता. मग त्याच्यानंतर मग आम्ही पोचलो त्या FM मध्ये दोघं. मग त्याच्यानंतर मग गजू आतमध्ये गेला, मी पण आतमध्ये गेलो. त्याच्यानंतर मग आज शर्ट पाहत होता. त्याच्यानंतर मग आलो होतो आम्ही घरी शर्ट वगैरे घेऊन. त्याच्यानंतर मग मला पण थोडंसं काम होतं, तर मग मी चाललो होतो बाहेर वगैरे जायचं होतं. मग पोचलो जय जिनेंद्र पाणीपुरी सेंटरवर. मग पाणी फुगे खाल्ले. 10 रुपयाचे गोड फुगे पण बोलवले होते. मग त्यानंतर ते पण खाल्ले. मग पोचलो होतो देशमुख फाईलमध्ये. आतमध्ये गेल्यानंतर पुतळ्याजवळ थोडंसं टाइमपास केला. त्याच्यानंतर मग चाललो होतो मी घरी. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बोला जय श्रीराम.